जी अतिशय दुर्दैवी घटना घडली। खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरातलं कोणीतरी गेलं असं वाटलं, बरोबर आहे की नाही? आपला माणूस म्हणजे जमिनीशी जोडलेला नाळ असलेला माणूस आपल्यातनं गेला। प्रचंड दुःख आपल्या सर्वांना झालं। सुनेत्रा आत्यांना किती झालं असेल, मुलांना किती झालं असेल, विचार करा ना तुम्ही। पवार कुटुंबामध्ये एक प्रथा आहे, अशी दुर्दैवी घटना घडली 3 दिवसामध्ये ते सगळे विधी जे आहेत ते करतात आणि 4थ्या दिवसापासून आपल्या कामाला कर्तव्याला लागतात। सुनेत्रा आत्यांनी त्याच पद्धतीने त्यांच्यावरती जो काही आघात झाला, प्रचंड दुःख जे झालं ते सगळं बाजूला सारून काळजावर दगडावर काळजावर हृदयावर दगड ठेवून त्यांनी निर्णय घेतला आणि आपलं कर्तव्य आपली जबाबदारी ही ओळखून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं। महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री महिला ह्या त्या झालेल्या आहेत। आपल्या धाराशिवची लेक आहे आणि इतक्या भयानक परिस्थितीमध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्यामुळे त्यांना योग्य साथ देणं ही देखील तुमची माझी जबाबदारी आहे।